कारण त्याला विश्रांती देते. म्हणजे वायूचा निग्रह जिथं करणं आवश्यक आहे, जो चलगुणामुळे वाढतो वायू, ते ह्या अवयवांना अवघड आहे. त्यांना त्यांचं कर्म करावंच लागतं. फुफ्फुस असेल, हृदय असेल, म्हणून ते दूध चिकित्सक होऊन बसतात. मग गृहिणीचं कर्म कमी करायचं असेल, हलकं करायचं असेल, आणि मग बलदायक अगदी परपटीसारखी द्रव्यामध्ये लोह असेल, पारद असेल, गंधक असेल, म्हणजे कच्चेली लोह किंवा धातू असतील, आणि त्याच्या जोडीला काही वनस्पती द्रव्यांचा काही व्यवहार केला असेल, त्या अवयवाला विश्रांती देणं, त्याच्याशिवाय त्याला या औषधी कल्पांनी बल प्राप्त होणं अवघड आहे. विश्रांती द्यायची असेल तर त्याचं जे कर्म आहे, जे तुमच्या देहधारणेला नित्य लागतं, ते कमीत कमी करणं आवश्यक आहे. म्हणून असा आहार ज्याच्यासाठी गृहिणीचे सगळे उपचार कर्माचे वापरले जाणार नाहीत, ते म्हणजे कमीत कमी तक्र आहे. आणि आणखी दुसरा द्रव आहार जो जन्मसाध्य आहे, तो दुग्धपानाचा संभवतो, दुसरा नाही. आणि मग अग्नी वाढवत वाढवत त्या अवयवाचे जे काही सेल असतील ते परत नव्याने तयार होत 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 कमीत कमी 1.5 महिना 6 महिन्यापर्यंत जर ही प्रक्रिया चालू ठेवली तर कदाचित आधुनिक शास्त्र सुद्धा जसं म्हणतं बऱ्याच अंशाने, आता ते 1 वर्षापर्यंत आले होते, 2 वर्षापर्यंत अगोदर आले होते, की आपल्या शरीरातला प्रत्येक सेल निर्माण होतो आणि त्याला एक उत्पत्ती स्थिती आणि लय असते, मृत्यू पावतो, मागून दुसरा तयार होतो, पुढचा. आपल्या रोज अगदी WBC असतील, काही लाखो हजारो रोज जात असतील, नवीन रोज येत असतील, कोणाचं 2 दिवस 3 दिवस, या पद्धतीने जे आयुष्य असेल ते घडत असेल. चांगला नवीन झालेला सेल पहिल्यांदा निर्माण झाल्यानंतर त्याच्या मृत्यूपर्यंत, त्याच्या मागून येणारा थोडासा बरा होईल, त्याच्या मागून येणारा थोडासा बरा होईल, ही क्रमाने जाणारी घटना घडत घडत त्यांचं परत रिसायकल होत 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 सगळ्या धातूंचं. अर्वाचीन शास्त्रे असं म्हणतं की 1 वर्षामध्ये 1 वर्षापूर्वी शरीरामध्ये असलेला कुठलाही सेल त्या बॉडीमध्ये नसतो. म्हणजे 1 वर्षाच्या सायकलमध्ये शरीरातले सगळे सेल बदललेले असतात. अगदी 98% म्हणायला त्यांना कुठलाच प्रत्यय नाही, कारण हे तुमच्या नर्वस सिस्टीमचे जे सेल आहेत यांना सर्वाधिक जास्त काळ लागतो आणि ते सर्वाधिक जास्त काळ जगतात. त्यामुळे 98-99% सेल हे पूर्ण 1 वर्षात बदललेले असतात. म्हणजे आपल्याला जर शरीरामधले सगळे सेल बदलून टाकायचे असतील, कुठल्याही अवयवाचे, थोडंसं नर्वस सिस्टीम सोडून, ते 2% मध्ये ते थोडं 2 वर्षात तर जातात. तर कितीही विश्रांती न देता येणारा अवयव असला तर त्याची औषधोपचार बरा झाल्यानंतर त्याचे सगळे सेल बदलण्यासाठी आम्हाला जी चिकित्सा करायची असेल ती 1 वर्षासाठी करावी लागते. आणि ती रसायन चिकित्सा तिचं नाव आहे. म्हणजे तो सेल मागचा पुढे जाईपर्यंत हे सगळं बदलायचं असेल, त्या गृहिणीचे जर सगळे सेल बदलून टाकायचे असतील तर बरं झाल्यानंतर सुद्धा, बरं वाटायला लागल्यानंतर सुद्धा कमीत कमी ती रसायन चिकित्सा 1 वर्षाची घ्यावी लागेल. हे गणित आहे, हे माझं नाही, हे गणित शास्त्रीय आहे. मी असं का म्हणतो त्याचं कारण सांगतो. मी तुम्हाला अर्वाचीन शास्त्राचा दाखला दिला, मी त्याच्यावर विश्वास ठेवासाठी म्हणून नव्हे,
तुम्ही सगळे रसायनांचे कल्प वाचता, सगळे वाचून काढा. तुम्हाला जास्तीत जास्त कल्प 1 वर्ष सेवनाचे आढळतील. कारण 6 महिन्याचे असतील, काही 1 महिन्याचं सुद्धा असेल, 3 वर्षाचे आहेत, 12 वर्षाचे पण आहेत. पण मेजॉरिटी सगळे कल्प हे तुम्हाला 12 महिन्याचे 1 वर्ष सापडतील. ते याच्याशी जुळणं. कोणी म्हटलं तक्रार किती दिवस करू, त्याला जास्तीत जास्त 1 वर्ष करायला सांगून टाका, डोळे जातो. तो नाही म्हणतो निघून जाईल. पण गणित मांडायचं कसं शास्त्रीय ते इथे आहे, ते ग्रहणीमध्येच आहे. म्हणजे कल्प वापरायचे ग्रहणीला प्रमाण म्हणून, चिकित्सा करायची ज्वराला प्रमाण. हे जर आम्हाला नक्की कळलं तर मग यातले जे बारकाव आहेत, वमनाचे, विवेचनाचे, बस्तीचे, ते सोपे होते. कारण मगाशी म्हटलं की ग्रहणीचे कल्प तसे फारसे नाहीत. कल्प भरपूर आहे, सगळे ग्रहणीचेच कल्प आहेत. तुमच्या दुसऱ्या व्याधींचे कल्प ही ग्रहणीचेच आहेत, ग्रहणीचे कल्प गृहिणीचेच आहेत, अवयवदृष्टी असलेले कल्प गृहिणीचेच आहेत. तिथे परपटी कल्पाला पारद आहे हे ध्यानात घ्या. पारद हा पांचभौतिक आहे, ध्यानात घ्या. पारदाचे जर गुण पाहिले तुम्हाला, ते विरुद्ध गुण सुद्धा तुम्हाला एकत्र सापडतील असे आहे. पारा जसा स्थिर होऊ शकतो, अत्यंत गुरु आहे, तसा तो चंचल आणि लघु पण आहे. त्यातलं गुरुत्व जेवढं मोठं आहे तेवढीच त्याची गती, आत्मगती किंवा ती काय वायुगती, ती पण त्याला आहे. असे विरुद्ध असणारे सगळे. तो द्रव पण आहे, तो तेजस्वी पण आहे. जसे त्रिदोषांचे गुण एकमेकाशी विरोधक असलेले आहेत, तसाच हा पारद आहे. त्याला षडरसात्मक म्हणतात. आणि म्हणून जेव्हा सगळे उपाय थांबतात तेव्हा षडरसात्मक द्रव्याचे उपाय अधिक ते तिथे कचेरीतून परपटीच्या माध्यमातून सर्वाधिक चांगले अग्नीचे सुरू होतात. म्हणून हे सगळे कल्प, रसकल्प हे अग्नी चिकित्सेचे आहेत, ते ग्रहणीचे आहेत. आणि ग्रहणीतूनच आपल्या आहारविहारातल्या ज्या जीवनशैली आहेत त्यातून ह्या भिन्न वाटा चुकीच्या पद्धतीने जातात आणि मग वेगवेगळे व्याधी होतात. म्हणून चिकित्सा पुन्हा शेवटी त्या महास्रोतासाठी वमनापासून विरेचन आणि बस्तीपर्यंत जी आम्लपित्ताचे वर्णन केलेली आहे तीच असते. ती ग्रहणीची चिकित्सा असं मला वाटतं. तुम्ही ती चिकित्सा नित्य करतात, यशस्वी होतात, त्यामुळे तुम्ही करत नाहीत असं नाही. पण अवयवदृष्टीची चिकित्सा मात्र ही थोडीशी अवघड असते. मी तिचा कालावधी सांगितला, तो कमीत कमी 1 वर्षाचा सांगितला, पण यातून काही होऊ शकतं. आता या निमित्ताने काही सूत्र जी आपण नेहमी पाहत नाही ती आपण थोडीशी पाहू आणि मग आपण चर्चा करू. हे सूत्र आपण बघू. हे सूत्रस्थानातलं आहे. विरेचयन्ति नैतानि क्रूरकोष्ठं कदाचन भवन्ति क्रूरकोष्ठस्य ग्रहणीत्वलवनेन. हे सूत्र तुमच्या क्रूरकोष्ठाच्या अनुषंगाने आले. गुडम इक्षुरसम हे चरकसूत्रामधलं चराबद्दल. गुडम इक्षुरसम मस्तु क्षीरम अल्लोहितम दधी पायसम कुशरा सर्पी काश्मीरे त्रिफलारसम द्राक्षारसम किमुरसम जलम उष्णम
तथापिवा मध्यम वा करून रूपांतर परिचय दिसते. तिथं लक्षात आलं असेल की ही जी द्रव्ये दिलेली आहे, गुडम इक्षुरसम मस्तू क्षीरम दधी पायसम तुषरा सर्पी कार्शम त्रिफलारसम द्राक्षारसम तुरुरसम, ही द्रव्य मृदू विरेचनाची आहे. आणि पुढे असं म्हणतो, विरेचयंती नैतानी न येतानी, ही द्रव्य विरेचनाची दिलेली जी काही न उपयोग पडतात त्याच्याने विरेचयंती न येतानी क्रूरकोष्ठम कदाचन, क्रूरकोष्ठ ज्यांचं आहे त्यांना याच्याने विरेचन होत नाही. हा प्रश्न आहे. मगाशी पण तुम्ही तो थोडासा विचारत होता की कुठे काय करायचं, हा प्रश्न येतो. तो क्रूरकोष्ठ जर असेल तर ह्या द्रव्यांनी जे मृदू विरेचन द्रव्य आहे त्याच्याने विरेचन होत नाही. भवंती क्रूरकोष्ठस्य ग्रहणी अत्युल्बनानेवा, ज्यावेळेस ग्रहणीमध्ये अतिप्रमाणामध्ये वात असतो त्यावेळी या वर वर्णन केलेल्या मृदू द्रव्यांनी विरेचन होत नाही. म्हणजे क्रूरकोष्ठाचं कारण जे आहे हे क्रूरकोष्ठाचं कारण ग्रहणीमध्ये वाताचं आधिक्य असणं हे आहे. म्हणजे ग्रहणीतल्या वाताची आम्हाला चिकित्सा करायची. म्हणजे वाताचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान जेव्हा ग्रहणीमध्ये असेल तेव्हा चिकित्सा करताना आम्ही बरोबर करतो. आम्ही घृत देणार, ते सिद्ध असलेले देणार, ते तिथे त्याचा उपयोग होणार, हे सगळं खरं आहे. पण हे वैशिष्ट्यपूर्ण शरीर रचनेमध्ये कुठे काय घडतं याचा उल्लेख करणार आहे. मग त्या अनुषंगाने असलेली घृत आम्हाला शोधावी लागते, द्यावी लागते, तर ही प्रक्रिया बरोबर घडणार, नाहीतर घडणार. आणि तिथे जर वाताचं स्थान अधिक असेल तर तिथली स्रोतस स्त्रवणारी जर बंद झाली तर त्यांची चिकित्सा पुन्हा महत्वाची कदाचित आमाशयातल्या त्या कफाच्या स्त्रावांपेक्षा या ग्रहणीतल्या स्त्रावांची करणं थोडेसे अवघड होणार आहे. ती वेगळ्या पद्धतीने करावी लागेल. तिथलं स्नेहन स्वेदन आणि वमन विरेचन हे अधिकच चांगल्या पद्धतीचं करावं लागणार आहे, तर ते दुरुस्त होतील, नाही तर होणार नाही. तिथला अनेक त्यावेळी जाणार आहे. स्नेहनाची अत्यंत आवश्यकता असेल आणि त्या आवश्यकतेतून झालेली प्रक्रियेतून जर विरेचन दिलं गेलं तर ते दुरुस्त होणार, तर ते क्रूरकोष्ठ जाणार. हे क्रूरकोष्ठ नंतरही काही लोकांना निर्माण होतं, त्यांच्या आहार विहाराच्या किंवा त्यांच्या जीवनशैलीमुळे किंवा त्यांच्या वयामुळे. तर त्याची चिकित्सा ग्रहणीची म्हणून त्या पद्धतीने जर केली, मग ते सांगितलं खूप घृत दिलेले ग्रहणीमध्ये इतरत्र आहे. नाहीतर एक सांगतो ते तुम्हाला एका ठिकाणी आले तर ग्रहणी अध्यात्म उत्तम त्याचा उल्लेख करायला सांगतो. महातिक्कच होतं ग्रहणीला सरळ वापर काही फारसा उपयोग नको. तर त्या क्रूरकोष्ठाचा संबंध. आणि म्हणून मी हे का सांगतो, स्थान परत झालं. मग असे मी तुम्हाला आमाशयाचं सांगितलं, आता तुम्हाला मी ग्रहणीमधला म्हणजे तुमच्या पुढच्या जिथे वेगळा विभाग होतो आणि पुढचा जो शेवटचा विभाग तो वाताचा आहे, त्याची चिकित्सा तर आहेच. ती मागाची सूत्र जे सांगितलं मी आमचं ते शेवटी वाताच्या सुस्थितस्य अनुवासाने या शब्दांपर्यंत थांबतात. तर कुठल्याही वैद्यकशास्त्रामध्ये नसलेली गोष्ट जी आहे ती आमच्याकडे ही आहे की आम्हाला ह्या 3 अवस्था ज्या आहेत पचनाच्या, आमाशयाची, पुढची ग्रहणीमधली आणि तिसरी पक्वाशयाची, इथे रसांतर होतं असं म्हटलंय. तुम्ही कुठलीही एक गोळी घेतली बाजारातली आयुर्वेदिक शास्त्राची, तिचा रस जो आहे तोच पहिल्यांदा जो असतो बहुधा तो प्रकृतिक्त आहे प्रामुख्याने. तिथे स्थित्यंतर होत नाही म्हणून दुष्परिणाम होतात. आमची द्रव्य वेगवेगळ्या विपाकाच्या अवस्थेमध्ये वेगवेगळे रसांतर करतात म्हणून कदाचित द्रव्य निवडताना एकच द्रव्य ते कदाचित ह्या रसांतराच्या अवस्थेमध्ये त्याच्यावर प्रक्रिया होतो, तेच द्रव्य वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल काम करू शकतं.
ते जर शोधायचं असेल तर त्याला कुठे शारीरिक काम कसं हे आम्हाला शोधावं लागेल. उदाहरणार्थ सांगतो, हरितकी ही वृक्ष आहे, त्यामुळे ती कुठे कुठे देऊ नये असं पण सूत्र आहे, ते सोडून सूत्र आहे. हरितकी वृक्ष आहे, विपाक मात्र मधुर आहे. मधुर विपाक जेव्हा होईल तेव्हा तो रस कुठला असेल? मधुर असेल. आणि अगोदरचा वृक्षगुण प्रवाहिका नावाचा व्याधी आहे. ह्या प्रवाहिके व्याधीमध्ये असं म्हटलंय की आमाशयामध्ये वायू असतो, तो कफाला खाली खेचून नेतो. म्हणजे आगंतू तिथे वायू आहे. प्रवाहिका व्याधीमध्ये आगंतू वायू आहे. तो कफाला जेव्हा खाली पक्वाशयामध्ये नेतो, पक्वाशय वाताचं स्थान आहे, तिथं हा कफ आगंतू आहे. संप्राप्ती काय घडते बघा, सिस्टीम एकच आहे. आगंतू वायूपासून संप्राप्ती सुरू झाली, कफाच्या आगंतू तत्वावरती पक्वाशयामध्ये थांबली, त्याला आम्ही प्रवाहिका म्हटलं. प्रवाहिका शरीरामध्ये पुन्हा नव्याने व्याधी नाही, तो अतिसाराचा एक प्रकार आहे. पुन्हा ही संप्राप्ती. सूत्रस्थानामधलं सूत्र असं आहे की आमाशयाला